श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल कथा सरितामध्ये. प्रभू श्रीरामांची इतिहासातील सर्वात आदर्श पुरुषांमध्ये गणना केली जाते. पुराणात त्याचे वर्णन सर्वश्रेष्ठ राजा म्हणून आहे. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले आहे. मानव रूपात जन्मलेल्या प्रभू श्रीरामांना विश्वामित्र ऋषीकडून शक्ती प्राप्त झाली होती. प्रभू श्रीरामांनी सत्य, धर्म, दया आणि प्रतिष्ठेला अनुसरून राज्य केले. त्यांनी ज्या पद्धतीने राज्य केले त्याला रामराज्य असं म्हणतात. संस्कृती आणि नैतिकतेची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा रामांचे नाव घेतले जाते. प्रभू श्रीरामांमध्ये असे कोणते गुण आहेत ज्यामुळे ते मर्यादा पुरुषोत्तम ठरतात ते आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. रामायणानुसार प्रभू श्रीराम हे अनेक गुणांचे धनी आहेत. सांसारिक जीवनात प्रगती करण्यासाठी आणि नाव कीर्ती मिळवण्यासाठी सद्गुण आणि सत्कर्म याचा मोठा वाटा असतो आणि हे सर्व गुण प्रभू श्रीरामात आहेत. प्रभू श्रीरामातील हे गुण कोणत्याही व्यक्तीला असामान्य आणि अद्वितीय प्रतिभेचा मालक बनवू शकतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी माणसाने कोणत्या विशेष गुणांकडे लक्ष दिले पाहिजे हे रामायणात स्पष्ट केले आहे. चारित्र्याच्या या विशेष गुणांमुळे श्रीराम हे लोकनायकच नाहीत तर देव म्हणूनही पूजले जाऊ लागले. वाल्मिकी रामायणात प्रभू श्रीरामांचे असे 16 गुण सांगितले आहेत जे प्रभू राम यांना पुरुषोत्तम बनवतात. हे गुण अंगीकारल्यास कोणत्याही व्यक्तीत नेतृत्व क्षमता वाढते. तर सुरुवात करूया ते कोणते 16 गुण आहेत ते पाहायला. प्रियदर्शन, सुंदर आणि शुद्ध. दुसरा गुण आहे तो म्हणजे मनावर ताबा, कोणत्याही वाईट विचारांपासून स्वतःला दूर ठेवणारा. तिसरा गुण आहे संयम म्हणजे शांत स्वभाव. नंबर 4 कुशल, कोणत्याही कामात परिपूर्ण असणे. 5 सकारात्मक विचार, कायम सकारात्मक विचार आणि कोणाचीही निंदा न करणे. 6 सदाचारी, चांगले वर्तन आणि विचार असलेला. 7 सर्व प्राण्यांचा रक्षक, सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करणारा. 8 विद्वान, सुशिक्षित आणि हुशार असणे. 9 शक्तिशाली, अन्यायाविरुद्ध पूर्ण शक्तीने लढणारा. 10 तेजस्वी, चांगले व्यक्तिमत्व असलेला. 11 वीर्यवान, निरोगी, शांत आणि मजबूत शरीर. 12 जागरूक, चुकीच्या गोष्टींना विरोध करणारा. नंबर 13 धर्मज्ञ, धर्मावर प्रेम करणारा आणि त्याची सेवा करणारा. 14 कृतज्ञता, स्वभावात नम्रता आणि आपुलकी. 15 सत्य म्हणजे प्रामाणिक. 16 प्रबळ इच्छा, निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा. जर तुम्हाला एक आदर्श व्यक्ती म्हणून जगायचे असेल तर तुम्ही या 16 गुणांचा आपल्यामध्ये अंगीकार करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ.